तर आपण सध्या भंडाऱ्यातील राजीव गांधी चौकामध्ये आहोत. तर हा जो कार्यक्रम दिसतोय, जी टीम दिसते ना, तर वन विभागाचे आहेत ना तुम्ही, आणि हे सर्व सामाजिक वनीकरण विभाग, आणि हे जे बाकी मुलं दिसत आहे ना, तर हे पथनाट्याचा ग्रुप आहे. तर पथनाट्याच्या माध्यमातून सामाजिक वनीकरण विभाग म्हणजे वनाबाबत जनजागृती करताना आपल्याला या ठिकाणी दिसतं पाय सर्व. तर राजीवजी गांधी चौकामध्ये आपण आहोत. तर यांना आपण विचारूया की सर, नेमकं आपण जे पथनाट्य सादर केलं त्याचा उद्देश काय आहे मॅडम? नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज आम्ही सामाजिक वनीकरण विभाग भंडारा याच्या माध्यमातून पथनाट्य याच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये जनजागृती निर्माण करत आहोत की आज झाडाचं महत्व काय आहे, एक झाड आपल्याला काय काय देते, आणि आपण आज सिमेंटीकरण होत आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्येक जण आपली गाडी लावायसाठी म्हणून किंवा आपल्याला सावलीसाठी म्हणून आपण एका झाडाची वाट बघत असतो, पण आपण ते झाड लावत नाही. तर या माध्यमातून आम्हाला लोकांना एकच जनजागृती करायची आहे की झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा. एवढीच माहिती आम्हाला वन विभागामार्फत द्यायची आहे. आणि शासनाच्या अशा अनेक योजना आहेत ज्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायच्या आहेत, पण लोकांना माहिती नाही त्याबद्दल. म्हणून आम्ही सामाजिक वनीकरण विभागामार्फत शाश्वत शेती कशी करायची, आणि त्यांनी आमच्या वन विभागाला भेट देऊन त्यांनी आपल्या उत्पन्नात वाढ कशी करता येईल याच्याकरिता आम्ही हे पथनाट्य सादर करून लोकांना जनजागृती केली आहे. याच्यानंतर मेश्राम साहेब 2 शब्द सांगतील. बोला सर. नमस्कार, मी आर.टी. मेश्राम, सामाजिक वनीकरण विभाग भंडारा गोलपाल आहे. आणि मी या आज रामनवमी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत हे वृक्ष दिंडी आणि त्या माध्यमातून लोकांना जनजागृती करण्याकरिता आपले झाडे लावा, झाडे जगवा याबाबत मी या पथनाट्याद्वारे जनजागृती संदेश दिलेला आहे. तर सर्वांचं एकदम मी माझ्या तर्फे आणि माझ्या चॅनल कडून खूप खूप आभार व्यक्त करतो. बाकी कुणाला काही बोलायचं आहे मुलांना? तुम्ही तर पथनाट्यातून संदेश दिलेला आहेच, तरी पण अजून काय बोलू शकता तुम्ही? सामाजिक वनीकरण विभाग